Good morning, student. Jai Hind, student. So, student, last time we have started the fourth chapter, the current, electricity, and magnetism. Means what? Dhara, Vidyut, and Chumbak Tattva. Today we are going to learn what is mean potential difference. Potential difference. Potential difference means what? विभवांतर. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? विभवांतर. आता विभवांतर म्हणजे काय? दॅट वी आर गोइंग टू लर्न. मग मागच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल आपण अभ्यासला. वॉटर और लिक्विड फ्लो फ्रॉम अ हायर लेवल टू द लोअर लेवल. म्हणजे काय? का विद्युतचे इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियलचे जे विद्युतस्थितिक विभव आहे ते नेहमी काय जास्त करून काय होतं कमीकडे जातं. म्हणजे एखादं उदाहरणार्थ एखादं याचं पाणी आहे, एखादं टाकीमधलं पाणी, वरती टाकी आणि त्या टाकीमध्ये भरलेलं पाणी, आणि ते कुठं उंचकडून कुठे वाहणार? खाली. बरोबर आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलसुद्धा आहे. का पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? काही काय होतं, एक फरक आहे ना, एकीकडे पाणी जास्त आहे, एकीकडे पाणी कमी आहे. मग जिकडं पाणी जास्त आहे तिकडून ते पाणी काय ना, जिकडं पाणी कमी आहे त्या किंवा उतार आहे त्या बाजूने काय होईल? व्हायला सुरुवात होईल. बरोबर की नाही? द हायर लेवल टू द लेवल हीट इज, आता हीट इज ऑल्सो फ्लो फ्रॉम द हायर बॉडी टेम्परेचर टू द लोअर बॉडी टेम्परेचर. म्हणजे उच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे वाढतं. उष्णता ही नेहमीसुद्धा कशी होते? उच्च तापमानाकडून कमी तापमानाकडे वाढते. त्याचप्रमाणे आता इलेक्ट्रोस्टॅटिकचं याचा काय संबंध आहे? म्हणजे पाणी जास्त उंचकडून कमी म्हणजे उताराकडे वाहतं, किंवा उष्णता नेहमी जास्त काय तापमानाकडून कमी तापमानाकडे म्हणजे हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचरकडे हीट काय होतं? फ्लो होतं. असं काय होतं? मग आता इलेक्ट्रोस्टॅटिकचा त्याच्याशी काय संबंध? इलेक्ट्रोस्टॅटिक बघा, जिकडं समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या बॅटरी जी आहे, जी बॅटरी फुल चार्ज आहे, आणि त्या बॅटरीला जर तुम्ही दोन वायरी लावल्या आणि त्या वायरीला तुम्ही बल्ब जोडला, तर त्या बॅटरीमध्ये जी काय इलेक्ट्रिसिटी आहे ती इलेक्ट्रिसिटी कशी फ्लो होईल? इलेक्ट्रिसिटी त्या वायरमधून फ्लो होऊन त्या बल्बामध्ये तो बल्ब पेटेल, आणि तिथे बल्बामध्ये बल्ब ती एनर्जी काय होणार? खर्च होणार. आणि जोपर्यंत बॅटरीमध्ये चार्जिंग आहे तोपर्यंत तो बल्ब काय राहणार? पेटत राहणार. बरोबर का नाही? म्हणजे इथं पण तेच झालं ना, इकडं इलेक्ट्रिसिटी ही काय त्या बॅटरीमध्ये जास्त होते, म्हणजे हायर इलेक्ट्रिसिटी होती, आणि बल्बामध्ये इलेक्ट्रिसिटी काय होती? लो होती. मग इलेक्ट्रिसिटी कुठे? हायर इलेक्ट्रिसिटीकडून कुठे गेली? लोअर इलेक्ट्रिसिटीकडे. बरोबर नाही? याला म्हणतात दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. त्यालाच काय म्हटलं जातं? विद्युतस्थितिक विभव. त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? सिमिलरली टू द हाईट ऑफ अ वॉटरफॉल. सिमिलरली टू द हाईट ऑफ द वॉटरफॉल म्हणजे काय एखादी धबधब्याची उंची. द टेम्परेचर डिफरन्स ऑफ हॉट अँड कोल्ड बॉडीज. म्हणजे एखादा गरम पदार्थ बघा, द टेम्परेचर डिफरन्स म्हणजे काय? तापमानामध्ये बदल ऑफ हॉट अँड कोल्ड बॉडीज म्हणजे उष्ण तापमान आणि थंड तापमान यांच्यामधील फरक. द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ द टू पॉईंट्स म्हणजे एखाद्या दोन वस्तूमधला विभव. पोटेन्शियलला मराठीमध्ये काय म्हणतात? विभव किंवा फरक. पोटेन्शियल डिफरन्स इज इंटरेस्टिंग टू अस. म्हणजे विभवांतर आपल्या दृष्टीने रोचक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होतं? का दोन वस्तूंमध्ये काय होतं? जर समजा एखादी आता उदाहरणार्थ हीटचं एक्झाम्पल घेऊ, का एकाकडे हायर टेम्परेचर आहे आणि ते हायर टेम्परेचर कुठं येणार? लोअर टेम्परेचरकडे जाणार. बरोबर नाही? मग या ठिकाणी टेक अ कनेक्टिंग बा, या ठिकाणी त्यांनी सांगितलंय एक पहिली डायग्राम आपण अभ्यासून घेऊया, नंतर बघूया. या ठिकाणी बघा, एक वायर घेतली, जी अशी स्ट्रेट दिसते ना, लाईनसारखी, ती वायर आहे. बघा या ठिकाणी डॉट 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 दिसतंय ना, ही आहे तुमची काय म्हणतात त्याला? बटन. त्याच्यामध्ये स्विच, ज्याला आपण काय म्हणतो? स्विच. म्हणजे इथे तुम्ही ऑन ऑफ करू शकता. इथं काय तुमचं? बल्ब. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी कोणत्याच काहीच नाही, फक्त एक वायर आहे, त्याला बटन जोडलं आहे, आणि या ठिकाणी बल्ब जोडलेला आहे. आता या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल का? तुम्ही एक मला सांगा. फॉर एक्झाम्पल आता फक्त मी एखादा बल्ब घेतला आणि त्या बल्बाला फक्त मी वायरी एकमेकाला जोडून दिला. बल्ब घेतला, त्याच्यामधून होल्डर घेतला, त्या होल्डरमध्ये बल्ब लावला, आणि त्याच्यामधून दोन ज्या वायर येतील त्या एकमेकाला जॉईंट केला. बल्ब पेटेल? बल्ब पेटणार नाही. व्हाय?
असं का? कारण की त्याच्यामध्ये जे टेम्परेचर आहे, त्या बल्बमध्ये टेम्परेचर आणि त्या वायरमध्ये जे टेम्परेचर आहे ते काय इक्वल आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये पोटॅशियम डिफरन्स तयार होईल का? काय तयार होईल का? नाही. आता दुसरी एक डायग्राम या ठिकाणी इलेक्ट्रिक सर्किट आहे. इथं प्लस मायनस दिलेलं, म्हणजे इथं इथं काय कनेक्ट केलेली आहे? बॅटरी कनेक्ट केलेली आहे या प्लस मायनसच्या ठिकाणी. त्याच्यानंतर इथं काय केलेलं आहे? इथं बटन्स आहे, म्हणजे स्विच आहे, आणि या ठिकाणी काय आहे? बल्ब आहे. आणि या ठिकाणी 2 ॲरो दिसतात. तुम्ही इकडं पण, इथं पण ॲरो ॲरो पाहू शकता, आणि तुम्हाला या या ठिकाणी पण ॲरो बघायला मिळेल. काय आहे बघूया. टेक अ कनेक्टिंग कॉपर वायर्स अँड कनेक्ट द सर्किट as shown in the figure 4.1 हे. टेक अ कनेक्टिंग कॉपर वायर, 2 तांब्याच्या तारी घ्यायच्यात आणि एकमेकांना त्या कनेक्ट करायचं. सर्किट as shown in the figure, म्हणजे जो आकृतीमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे त्या दोन्ही वायरला काय करायचं आहे? कनेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आहे? नो करंट इज सीन टू फ्लो इन द बल्ब. आणि त्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं करंट त्या दोघांमधून फ्लो होत नाही, म्हणजे यांच्यामध्ये करंट फ्लो होत नाही. कारण की याला तुम्ही एखादा ना स्विच, एखादा जसं काय असं घरामध्ये बोर्ड असतो, त्या बोर्डामध्ये ना तुम्ही कोसलेले ना तुमच्या एखाद्या त्याला बॅटरी कनेक्टेड केलेली, त्याच्यामध्ये त्यामुळे काय होतं? नो करंट इज सीन टू फ्लो इन द काय बल्ब. त्यामुळे त्यांच्यामधून कोणत्याच प्रकारे विद्युत प्रवाह व्हायला जात नाहीये. नाव आता काय सांगितलं? नाव कनेक्ट इन द सेम सर्किट अ 1.5 व्होल्ट ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट आय शोन इन द फिगर 4.1. आता काय सांगितलं? नाव कनेक्ट. आता काय करा? कनेक्ट करा, जोडा. काय करा? इन द सेम सर्किट, म्हणजे त्याच सर्किटमध्ये, एका सर्किटमध्ये 1.5 ड्राय सेल, म्हणजे या ठिकाणी सेकंड डायग्राममध्ये बघा, एक 1.5 व्होल्टचा या ठिकाणी बघा प्लस मायनस साईन दिसतंय, तर या ठिकाणी काय? 1.5 व्होल्टचा, म्हणजे 1.5 व्होल्टचा एखादा ड्राय सेल. ड्राय सेल म्हणजे काय? एखादा आपण काय म्हणतो, एखादा बॅटरी असते छोटी, जसे आपण एखादा रिमोटच्या कारसाठी वापरतो, घड्याळचे काटे फिरवण्यासाठी वापरतो, किंवा रिमोटमध्ये जो सेल वापरतो, तो असा एक सेल घ्या. 1.5 वोल्ट ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट, तो मार्केटमध्ये सहज मिळतो. ॲज शोन इन द फिगर 4.1. नाव इट विल बी रिलाइज त्यामुळे तुम्हाला असं जाणवेल फ्रॉम द ग्लोईंग ऑफ द बल्ब दॅट करंट इज फ्लोईंग इन द सर्किट. त्यावेळी ज्यावेळी तुम्ही त्याला काय जोडाल? बॅटरी जोडाल, ती 1.5 वोल्टचा ड्राय सेल जोडाल, म्हणजे ती बॅटरी जोडाल. दॅट बल्ब इज स्टार्ट टू ग्लो. त्यावेळी तो बल्ब जो आहे, तो जो दिवा जो आहे, तो काय व्हायला लागेल? ग्लो म्हणजे काय? पेटायला लागेल, किंवा तो पेटेल, किंवा त्याच्यामुळे तो उजेड तयार होईल. द इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो ड्यू टू द पोटॅशियम डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द ट्रायसेल. हे कशामुळे झालं? द इलेक्ट्रॉन्स इन द वायर्स फ्लो, आणि त्या वायरमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत का, ते काय व्हायला लागतील? फ्लो व्हायला लागतील. कशामुळे? ड्यू टू द पोटॅशियम डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द ड्रायसेल. म्हणजे त्या ड्रायसेल जो तुमचा काय म्हणता तुम्ही, तो ड्रायसेल म्हणजे ते जो सेल होता, त्या सेलवरती तुम्ही कधी पण बघायचं, एक वरती असतो पॉझिटिव्ह चार्ज, एक असतो निगेटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जमुळे त्यांच्यामधून काय होईल? करंट फ्लो होईल, आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होईल? पोटेन्शियल डिफरन्स तयार होईल. म्हणजे काय? एकाकडे चार्ज जास्त आणि एकाकडे चार्ज कमी. तुम्ही कधी पण बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक देतो. जर तुमच्या घरामध्ये ते 2 वायर असतात, बरोबर, एकाला असतो पॉझिटिव्ह चार्ज, एकाला म्हणतो निगेटिव्ह चार्ज. म्हणजे एकाला म्हणतो आपण अर्थिंग, आणि एकाला म्हणतो मेन वायर. ज्यावेळी तुम्ही अर्थिंगला हात लावता त्यावेळी तुम्हाला शॉक लागत नाही, पण ज्यावेळी तुम्ही मेनला हात लावता त्यावेळी तुम्हाला शॉक लागतो. का? कारण की त्याच्यामधून काय करंट, त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय होत जातात? वाहत जातात. त्यामुळे त्यामुळे तुम्ही जर त्याला टच केलं तर तुम्हाला काय बसतो? शॉक लागतो. त्याचप्रमाणे म्हणजे काय झालं? जिकडे जास्त करंट आहे तो करंट कुठे वाहणार? लो कडे वाहणार. त्यानंतर इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द ड्राय सेल. दिस फ्लो फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द सेल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. आणि हा जो विद्युत प्रवाह आहे हा कसा वाहतो बघा? निगेटिव्हकडून कुठं वाहणार? पॉझिटिव्हकडे. द कन्व्हेन्शनल करंट फ्लोज इन द अपोजिट डायरेक्शन अँड शोन इन द फिगर बाय द साइन ऑफ ॲरो. आणि ते तुम्हाला कशामध्ये? त्या ॲरो म्हणजे चिन्हांनी तुम्हाला दर्शवले आहे. वी विल लर्न अबाउट द इलेक्ट्रिक सर्किट लेटर इन दिस चॅप्टर. मग त्याचा आपण अभ्यास आपण नंतर करणार आहोत. त्या इलेक्ट्रिक सर्किटचा जो रचना आहे त्याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोत. इन द फिगर 4.1
4.1च्या या डायग्राममध्ये म्हणजे या डायग्राममध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर या ठिकाणी काय देअर इज अ नो करंट ॲज देअर इज अ नो पोटॅशियल डिफरन्स इन द ॲब्सेन्स ऑफ एनी सेल. मग जर त्या ठिकाणी जर सेल म्हणजे काय, एखादी बॅटरी, जर त्या ठिकाणी जर एखादी बॅटरी नसेल, त्यामुळे जर बॅटरी असेल तर त्याच्यामध्ये पोटॅशियम डिफरन्स तयार होणार नाही, आणि जर पोटॅशियम डिफरन्स तयार झाला नाही तर त्याच्यामध्ये करंटसुद्धा फ्लो होणार नाही. मग देअर इज अ नो करंट, त्यामधून कोणत्याही प्रकारचा विद्युत प्रवाह व्हायला जात नाही. ॲज देअर नो पोटॅशियम डिफरन्स, जर त्याच्यामध्ये पोटॅशियम डिफरन्सच तयार झाला नाही, म्हणजे जसं हीट असं हायर टेम्परेचरकडून लोअर टेम्परेचर, तसंच इलेक्ट्रिसिटीसुद्धा काय हायर करून म्हणजे हाय इलेक्ट्रिसिटीकडून लो इलेक्ट्रिसिटीकडे, मग त्याला म्हणतात नो पोटॅशियम डिफरन्स इन द ॲब्सेन्स ऑफ द एनी सेल. द current start flowing in the circuit as shown as the potential difference is applied. मग ज्यावेळेस पोटॅशियम डिफरन्स तयार होईल दॅट टाईमच काय करंट तुमचा फ्लो होईल. म्हणजे बघा सेकंड डायग्राममध्ये का पोटॅशियम डिफरन्स तयार झाला, कारण की तुम्ही त्याला काय केलं, एक चार्ज बॅटरी तुम्ही त्याला कनेक्ट केली, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय झाला, पोटॅशियम डिफरन्स तयार झाला. सो दॅट बल्ब इज स्टार्ट टू ग्लो, त्यामुळे तो दिवा काय लागला, पेटायला लागला. जर समजा तुम्ही बॅटरी घेतली असते पण तो बॅटरीमधली जर चार्जिंग संपलेली असेल तर बल्ब काय होईल, ग्लो होईल का, नाही होणार. सो दॅट इन द SI सिस्टम इज अ होल्ड, द युनिट ऑफ पोटॅशियम डिफरन्स, द विद्युत विभवाचं एकक आहे होल्ट. वी विल लर्न अबाउट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. तो तुम्ही त्याचा अभ्यास तुम्ही पुढील एकतेत करणार आहात. त्याच्यानंतर हाऊ कॅन वी मेजर द वॉटर फ्लो इमर्जिंग फ्रॉम अ पाईप. त्या ठिकाणी पुढचं काय सांगितलं आहे का, या ठिकाणी जर एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा. त्याच्यानंतर वी कॅन फाइंड इट फ्रॉम द अमाऊंट ऑफ वॉटर लिटर्स कमिंग आउट इन अ स्पेसिफिक टाईम पिरियड. हाऊ दॅन इज द इलेक्ट्रिक करंट मेजर. मग या ठिकाणी विशिष्ट वेळात त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल का. मग विद्युत प्रवाह कसा मोजायचा, जसं तुम्ही एखादं दूध असेल तर त्याला मेजर करू शकता, लिटर काय, हाफ लिटर, 1 लिटर, जसं तुम्ही मेजर करू शकता. किंवा एखादं पाणी असेल त्या पाण्याला तुम्ही मेजर करू शकता, 1 लिटर 2 लिटर त्याला मेजर करू शकता. तसं इलेक्ट्रिक जे आहे म्हणजे लाईट जी आहे ती कशा प्रकारे मेजर केली जाते. वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल. वी हॅव सीन दॅट, तुम्ही सर्वांनी बघितलेच आहे, द इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस, विद्युत प्रवाह काय किंवा विद्युत प्रवाह इज प्रोड्यूस हा निर्माण होतो ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल, म्हणजे जितके पार्टिकल चार्ज असतील तेवढा इलेक्ट्रिक करंट काय असतो, इलेक्ट्रिक करंट हा काय असतो, प्रोड्यूस असतो. कधी कधी बघा जर इलेक्ट्रिक करंट जर कमी असेल तर बल्ब काय करतात, ढीम लागतात. जर इलेक्ट्रिक करंट जास्त असेल तर बल्ब काय लागतात, जास्त ग्लो होतात. कारण का, द इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्यूस ड्यू टू द फ्लो ऑफ चार्ज पार्टिकल, म्हणजे एखाद्या तारेमधून किती प्रमाणात इलेक्ट्रिकचे जे चार्ज पार्टिकल आहे ते किती प्रमाणात वेगाने त्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास होत आहे. इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग थ्रू अ वायर इन अ 1 सेकंड कॅन बी कॉल्ड द युनिट करंट. म्हणजे इलेक्ट्रिक जो चार्ज आहे तो कसा मोजला जातो, दॅट फ्लोईंग थ्रू अ वायर. इलेक्ट्रिक चार्ज कशामधून वाहतो, वायरमधून. मग एका सेकंदाला किती करंट त्यामधून पास होतो, दॅट इज कॉल्ड द इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे कशा प्रकारे मेजर करता बघा, एका सेकंदामध्ये किती करंट पास होतोय, दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक चार्ज. द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कोलोम पर सेकंड किंवा ॲम्पियर. म्हणजे इलेक्ट्रिक चार्जचं युनिट आहे की इज कोलोम पर सेकंड किंवा ॲम्पियर. 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1 ॲम्पियर, बघा 1 ॲम्पियरला शॉर्ट फॉर्ममध्ये 1A इज इक्वल टू 1 कोलोम पर सेकंड. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय लिहितात, 1C/S. इलेक्ट्रिक करंट इज अ स्केलर क्वांटिटी, एक सदिश राशी आहे. सर्वांना समजलं. इथपर्यंत राहिलेला अभ्यास आपण पुढच्या तासाला घेऊया. धन्यवाद.